तर वाल्मिक कराडला आणखी एक दणका बसलेला आहे की वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं जे ना हरकत प्रमाणपत्र आहे ते त्याचं रद्द करण्यात आलेलं आहे। केज नगर पंचायतीने दिलेलं हे ना हरकत प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलेलं आहे। केजमधील वाईन शॉपला बेकायदेशीररित्या प्रमाणपत्र दिलं गेलं असा खासदार सोनवणे यांनी आरोप केलेला आहे। खासदार सोनवणे यांच्या आरोपांनंतर नगर पंचायतीकडून हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सुद्धा आपल्या सोबत आहेत। गोविंद, हे प्रमाणपत्राचं नेमकं काय प्रकरण आहे आणि आता ते रद्द झालेलं आहे? नक्की वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भातल्या रोज नवनवीन अपडेट येत आहेत। आता आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमध्ये एक फ्लॅट होता ज्याचा मालमत्ता कर सुद्धा थकला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या संदर्भात एक नोटीस दिली जाणार आहे। पण हा आलिशान सोसायटीमध्ये असलेला जो फ्लॅट आहे तो आताच समोर आलाय, जो वाल्मिक कराड आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरती आहे। दुसरीकडे आपण बघतो की वाल्मिक कराडने केज शहरामध्ये जे वाईन शॉप विकत घेतलं होतं त्या वाईन शॉपच्या व्यवहारामध्ये सुद्धा बजरंग सोनवणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। विशेष म्हणजे केज नगर पंचायतने वाल्मिक कराड च्या वाईन शॉपला नाहरकत प्रमाणपत्र दिलं होतं आणि नाहरकत प्रमाणपत्र देण्याची एक प्रक्रिया आहे। जोपर्यंत सभागृहातून मंजुरी मिळत नाही नाहरकतसाठी तोपर्यंत ते देता येत नाही। मात्र केज नगर पंचायतीच्या प्रशासनाकडून असं नाहरकत प्रमाणपत्र वाल्मिक कराडला देण्यात आलं होतं, ते आज केज नगरपंचायत सभागृहाने रद्द केलेलं आहे। त्यामुळे केज शहरामध्ये जे वाईन शॉप बेकायदेशीररित्या वाल्मिक कराडने घेतलं होतं अशी चर्चा होती आणि तसे आरोप पण केले होते। हे सगळ्यात आधी आरोप बजरंग सोनवणे यांनी केले होते, त्यात आता तथ्य आढळून आलंय आणि केज नगरपंचायतने वाल्मिक कराडच्या वाईन शॉपला जे काही नाहरकत प्रमाणपत्र दिलं होतं ते आता रद्द केलंय। गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।